फक्त 3 साहित्यामध्ये तयार होणारी पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला माहिती आहे का? नाही तर चला बनवूया. आधी कढईमध्ये 1 वाटी तूप गरम करा. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून छान असं हलवून घ्या. मंद आचेवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. पिठाचा रंग सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून तूप सुटायला लागलं की समजा आपले पीठ तयार आहे. आता आपल्याला गॅस बंद करून त्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी गूळ घालायचा आहे. तुम्हाला गुळाचं, तुपाचं आणि पिठाचं प्रमाण सेम ठेवायचं आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. प्लेटला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर यावर ड्रायफ्रूट घाला, नाही घातले तरी खूप छान टेस्ट लागते. आता हे आपल्याला सेट करायला बाजूला 15 ते 20 मिनटासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान अशा याच्या तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत. खूप सोप्या पद्धतीने आपण याच्या वड्या पाडू शकतो. बघा तुम्ही, मी इथे वड्या पाडलेल्या आहे. आता तुम्हाला मी काढून दाखवते की किती सुंदर अशा वड्या पडलेल्या आहे आणि किती छान हे आपलं मिश्रण सेट झालेलं आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हा पारंपरिक गोड पदार्थ नक्की आवडेल. ही एवढी तोंडात विरघळणारी सॉफ्ट अशी सुकळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली आहे.